अपूर्ण आहे, अर्धवट आहे, हे या अर्थानं की आणखी तो आलेख ते पुढे नेणार आहेत या अर्थानं तो अपूर्ण आहे, असं संदीपजी या ठिकाणी म्हणाले. संदीप सर, छाती 56 इंचांची झालेली आहे. अनेक भावना मनात दाटून आलेल्या असतील, तर त्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी मी ध्वनिक्षेपकावरती आपणास सस्नेह येथे निमंत्रित करतोय. सन्मान्य विचारपीठ, समोर बसलेल्या काकू, पुरी काकू, सन्माननीय माझ्या मामी लीला शिंदे मॅडम, व्हॉइस ऑफ मीडियाचे माझे पदाधिकारी DM काका, कैलास, सगळे मित्र कंपनी, या कौटुंबिक सत्काराच्या निमित्ताने आपण इथं जमलो आहेत. हा अभिमानाचा आणि आनंदाचा दिवस आहे. खरं तर सत्कार, पुरस्कार या सगळ्या विषयाच्या पलीकडे आता मन इतकं दूर गेलं आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये रमत नाही आणि असं वाटतं की कशाला ठेवला आहे सत्कार. म्हणजे माझ्याकडे जपानला कार्यक्रम होता मागच्या महिन्यामध्ये, इटालीला मी गेलो होतो, रशियाला गेलो होतो, तर आमचं एकच तत्त्वमूल्य आहे की आम्ही स्टेजवर कधी जात नाही, सत्कार कधी घेत नाही, कुठं बॅनर लागलेत, कुठं पोस्टर लागले, असं कधी होत नाही. म्हणजे थेट कृतिशील कार्यक्रम करायला आम्हाला फार आवडतं आणि इथं थोडंसं अवघड झाल्यासारखं वाटलं, पण आनंद या गोष्टीचा वाटला की आता मामाच्या गावाकडं जेव्हा हा फोटो जाईल आणि पमू शिंदे सरांच्या हस्ते सत्कार झाला असं जेव्हा कळेल, तेव्हा लोक म्हणतील, यार तू जे आत्तापर्यंत मिळवलं ना ते आम्हाला कोणालाच मिळवता आलं नाही. त्याच्यामध्ये आनंद वेगळा काय ते माझं मला माहीत आहे. बाबा भांड सरांच्या माझ्याकडे इतक्या आठवणी आहेत. म्हणजे पमू सर माझे मामा आणि घरातले फॅमिली मेंबर आहेत, समोर मामी आहेत, त्यांचं एक फॅमिली नातं आहे ते वेगळं आहे. पण बाबा भांड सरांचं जे नातं आहे ते एक लेखक आणि एक उत्तम मार्गदर्शक म्हणून असं नातं आहे. म्हणजे मला आठवते की माझा दर रविवारचा लेख वाचल्यानंतर बाबा भांड मला दर रविवारी, असा कुठला रविवार गेला नाही की ते अर्धा तास बोलले नसतील. म्हणजे पुरुषोत्तम खेडेकर आणि बाबा भांड ही दोन माणसं अशी होती की ते म्हणायचे की काय लिहिलं आहे हे, म्हणजे याच्यावर पिक्चर होऊ शकतो. बोराडे सर, याच्यावर मोठं लिहिलं पाहिजे, याच्यावर पिक्चर होऊ शकतो. इतकी भरभरून प्रेम, जेवढी ही मोठी माणसं आहेत तेवढी भरभरून प्रेम करणारी ही माणसं आहेत. आज बाबा भांड सर असतील, पमू सर असतील, आमच्या सगळ्यांचं पालकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते सन्माननीय बाबा असतील, पुरी सर, लुलेकर सर. मी जेव्हा विद्यापीठामध्ये होतो तेव्हा विद्यार्थी कल्याणला होते आणि अत्यंत शिस्तीचे, प्रचंड कडक आणि प्रचंड अभ्यासू व्यक्तिमत्व आम्ही बघायचो. म्हणजे जेव्हा जिथं लुलेकर सरांचं भाषण असायचं तिथं आम्ही आवर्जून जायचो आणि ते भाषण ऐकायचो. म्हणजे त्या काळात त्यांनी लोकमतला असताना केलेली पत्रकारिता, त्यांच्यावर झालेला हल्ला आणि तो हल्ला पळताना तुमच्या विद्यार्थ्यांनी तुम्हाला केलेली मदत, तुम्ही सांगितलेलं भाषणामधले ते किस्से, म्हणजे 2003ची गोष्ट आहे, मला अजूनही आठवते. असं व्यक्तिमत्व सन्माननीय लुलेकर सर. समोर बसलेले प्रत्येकजण माझ्याशी संबंधित आहेत, मी त्याला ओळखतो, माझा प्रत्येकाशी संबंधित आहेत. पण काही माणसं इतके संबंधित आहेत की त्यांचा उल्लेख मला थेटपणे करणं अत्यंत आवश्यक आहे. व्यासपीठावर बसलेले सन्माननीय संजय आवटे सर, गेली अनेक वर्ष आम्ही सोबत होतो, आम्ही सोबत काम केले. आणि जेव्हा मी पहिल्यांदा पत्रकारिता सोडून काहीतरी वेगळं करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या पाठीमागं जी 2-4 मंडळी खूप मोठ्या ताकदीनिशी उभी होती, त्याच्यामध्ये संजय आवटे सर होते. संजय आवटे सर म्हणाले की माझ्याकडनं काय पाहिजे सांग, ही तुला रसद पुरेल असे पैसे पाहिजेत, तुला ताकद पाहिजे, असं काय पाहिजे फक्त माझ्याकडून सांग. मी म्हणालो की काही असं विशेष काही नाही, तुम्ही सोबत राहिलं म्हणजे छान वाटतं. असं प्रचंड प्रेम करणारे संजय आवटे सर. आत्ता तुम्ही ज्या व्हॉइस ऑफ मीडियाचा उल्लेख केला त्या व्हॉइस ऑफ मीडियाचे ते कार्याध्यक्ष आहेत आणि सातत्याने जगभरामध्ये काय चाललं आहे, वेगळेपण काय जपलं पाहिजे यासाठी त्यांचं मार्गदर्शन लाभत असतं. अनेक जण इकडं पण आहेत, DM भोसले काका तिकडं बसलेले आहेत, ज्यांनी माझं लग्न लावलं आणि लग्नाचे पैसे माझे दिले. ज्या ताईचा सन्मान या ठिकाणी होतो आहे तीच माझी वकील होती, जिने माझं लग्न लावून दिलं, तिची फीस अजून देणं बाकी आहे. अनेकांचे पैसे देणं बाकी आहे, DM काकाचे पैसे देणं लग्नाच्या खर्चाचे बाकी आहेत. पण असं वाटतं की या म्हणजे आत्ता खूप पैसा आहे, वैभव आहे, सगळ्या गोष्टी पाहिजे त्या आहेत,
पण आनंद जो होता, पुरी सरांच्या खिशातून पैसे काढून घ्यायचे आणि पिक्चरला जायचं आणि पुन्हा त्यांना सांगायचे की आम्ही पिक्चरला जाऊन आलो. ते म्हणायचे अरे पैसे माझे खर्चले ना. म्हणलं खर्चले असेल, आम्हाला नाही सांगायचं, आम्ही जाऊन आलो ना दोघं चौघं जण. म्हणजे तो काही जे काय आनंद होता, त्या आनंद गगनात मावणार नाही असा आनंद होता. समोर काकू बसलेले आहेत, पुरी काकू. मी त्यांना रोज रांगोळी काढायला मदत करायचो, आम्ही सडा टाकायचो. काय ते दिवस होते. म्हणजे आपण माझ्या ऑल इज वेल पुस्तकामध्ये मी संबंध ते लिहिले, त्याच्यावरचा पिक्चर येऊ घातलेला आहे. ह्या सगळे प्रसंग, हे सगळ्या आठवणी या शहरात सांगायचं कारण असं की इथं एक मॅच्युअर्ड लेवलला वय आलं होतं. मी जेव्हा औरंगाबादला पहिल्यांदा आलो तर पुरी सर भेटले आणि मग आम्ही सगळेजण पुरीमय झालो. जेव्हा मी सांजवार्तामध्ये पहिल्यांदा नोकरीला गेलो तेव्हा मला दिलीप चितलांगे सरांनी विचारलं की तुझं औरंगाबादला ओळखीचं कोण आहे, त्याचं एक पत्र लागेल. मी म्हणलं ओळखीचं कोण आहे सर? एक माझे मामा आहेत. म्हणलं सर त्यांचं पत्र तुम्हाला चालेल का? ते म्हणलं कोण मामा? मी म्हणलं सर फमू शिंदे माझे मामा आहेत. हां, फमू शिंदे तुमचे मामा आहेत? अरे रे काही असं कसं काय? मग विद्याभाऊ होते, विद्याभाऊला त्याने बोललं. विद्याभाऊ म्हणे हा फम्याचा भाचा आहे म्हणे, पत्रपित्राची काही गरज नाही. म्हणजे तिथं आमचा काटा असा एकदम टाईट होता की फमू शिंदेचा भाचा आमच्याकडे काम करतोय असं ते अभिमानाने सांगायचे. म्हणजे आम्हाला त्यावेळेस फमू सर काय आहेत ते, गावाकडं काय की जनरल सगळं असते ना, असं काय फार आपल्या माणसाची किंमत नसते. पण मी कार्यक्रमात कुठं बसले असतो की फमू सर आवर्जून सांगायचे की माझा भाचा तिथं बसलेला आहे, त्याने खूप चांगलं काम केलं. मी त्याला मदत केली होती, पण बाकीचं जे काय उभं केलं ते त्याने उभं केलं. ही सगळी माणसं प्रेमाची आहेत, मदत करणारी आहेत. जेव्हा मी पत्रकारिता सोडून वेगळं काही करायचा निर्णय घेतला तेव्हा जसं मी संजय आवटे सरांचा आवर्जून उल्लेख केला तसा उल्लेख मला किशोरचा पण या ठिकाणी करावासा वाटतो. किशोर महाजन या ठिकाणी बसलेला आहे. किशोर महाजनचा खूप जुना पेपर आहे शासन सम्राट नावाचा. तर तो म्हणाला की तुला का असं वाटतं की तुझी पत्रकारितेचा प्रॉब्लेम होईल, तुला काहीतरी वेगळं करायला अवघड जाईल. एक काम कर म्हणे, मी माझं वर्तमानपत्र तुला हे घे. तू 15 दिवसानंतर आला, त्यांनी त्याचं वर्तमानपत्र माझ्या नावावर करून दिलं आणि काही पैसे माझ्याकडे दिले. ते म्हणाला की हा पैसे तुला किमान 5-7 वर्ष पुरतील इतके पैसे आहेत, तू कितीही खर्च कर कमी पडणार नाही. असे प्रेम करणारे प्रचंड मित्र या शहराने दिले. ज्यांचं कोणाचंही नातं असं नव्हतं. म्हणजे फमू सर जर सोडले तर बाकी कोणाचं रक्ताचं नातं असं नव्हतं, पण प्रेम करणारी माणसं दिली ती या शहराने दिली. आणि रशियामध्ये सत्कार होऊ द्या, जापानमध्ये होऊ द्या, इथं सत्कार, इथला सत्कार, इथलं प्रेम वैद्यनाथनी आज जे घडून आणलेलं आहे ते खरंच एक कौटुंबिक सत्कार, कौटुंबिक सन्मान आज या ठिकाणी होतं आहे. माझं मन खऱ्या अर्थाने भरून येते की असं वाटतं की काहीतरी वेगळेपण आहे. आणि मॅच्युरिटी हा शब्द या शहरासाठी खूप महत्त्वाचा आहे. आवटे सर, मी जगभरामध्ये आत्ता पत्रकारितेच्या निमित्ताने फिरतो, पण किंवा महाराष्ट्रामध्ये आपण कुठे गेलो तरी औरंगाबादच्या पेपरची सगळ्या फाईल घ्यायची आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्तमानपत्रातल्या वेगवेगळ्या एडिशन दैनिक पाहायचे. तर औरंगाबादच्या पत्रकारितेचं वैशिष्ट्य आजही कायम आहे. म्हणजे इथं सुरेश सर बसलेले आहेत. आम्ही थोड्या वेळापूर्वी टाऊन त्यांच्याबद्दल, टाऊन नावाचं त्यांचं जे पोर्टल आहे त्यांच्याबद्दल आम्ही बोलत होतो. तर पत्रकारिता कशी असावी, पत्रकारितेचं ज्वलंत उदाहरण हे फक्त संभाजीनगर शहर आहे की जिथं पत्रकारिता आजही त्या ताकदीची होते आणि त्याला काय मजा येते फाईल वाचायला. इथली मी नागपूरला गेल्यानंतर आवर्जून अनेक वेळा असे प्रयोग करून पाहिलेले आहेत की पत्रकारितेमध्ये म्हणजे वेगळेपण कसं आहे. नागपूर आहे, पुणे आहे, मुंबई आहे, नाशिक आहे, यामध्ये औरंगाबादमध्ये संभाजीनगरची असलेली पत्रकारिता, या पत्रकारितेला खरंच चॅलेंज नाही. त्याचं कारण असं की पुरी सरांसारखे शिक्षक इथे आहेत. म्हणजे एकटे पुरी सर आहेत असं नाही, पुरी सरांनी अनेक पुरी सर या निमित्ताने घडवलेले आहेत. आणि ते पुरी सर आज समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये जाऊन काम करत आहेत, याचा आम्हा सगळ्यांना अभिमान वाटतो. विद्यापीठातले ते दिवस म्हणजे आत्ता आवटे सर, मी 12 देशांमध्ये फिरून आलो 6 दिवसाखाली. आणि त्या सगळ्यांमध्ये मी जेव्हा गेलो ना तर माझं मन कुठं लागलं असेल, मला असं वाटत नाही की कुठं वेगळेपण काय जाणवलं. पण रात्री जेव्हा मी उशिरा संभाजीनगरला आलो तेव्हा किशोरला म्हणालो की गाडी अगोदर काढ, आपल्याला विद्यापीठात जायचं आहे. आणि विद्यापीठाच्या गेटपासून ते तिकडं गोगाबाबा टेकडीपर्यंत आणि गोगाबाबा टेकडीपासून जर्नलिझम डिपार्टमेंटपर्यंत आणि पुन्हा गेटपर्यंत आम्ही 3 फेऱ्या मारल्या, फिरलो. त्या गेटपासून आमची बँक होती बँक ऑफ महाराष्ट्र, तिथं आमचं खातं होतं. कमवा शिकवामध्ये आम्ही काम करायचो. 600 रुपये मिळायचे. त्या 600 रुपयामध्ये
300 रुपये कितीही खर्च केला ते 300 रुपये उरायची अशी परिस्थिती होती. इतकं वैभव त्या विद्यापीठानं दिलं होतं. एकदा कमवा शिका योजना मध्येच बंद झाली आणि अश्विनी मोरे नावाची माझी मैत्रीण, तिनं तिच्या शिष्यवृत्तीचे पैसे मला माझ्या पुस्तकं घेण्यासाठी दिले. असे इतके विषय आहेत. मी जेव्हा आता माझ्या मुलांना म्हणतो की तुमच्याकडं कंटेंट काय आहे जगण्यासाठी, किंवा तुम्हाला जर आता लिहायचं आहे, तुमचं आत्मचरित्र लिहायचं आहे, तुम्हाला काही किस्से लिहायचे, तर तुमच्याकडे कंटेंटच नाही आहे. तुमच्याकडे कंटेंट यासाठी नाही की तुम्हाला सगळ्या गोष्टी सहजपणे मिळाल्यात, त्याची कदर नाही, आणि सहजपणे मिळालेल्या गोष्टीची खरंच कदर नसते असं माझ्या मुलाकडे बघून मला सातत्याने वाटत असतं. एनिवे, तो काळ वेगळा होता, हा काळ वेगळा आहे. पण या काळामध्ये सुद्धा औरंगाबादचं प्रेम मात्र, औरंगाबादकरांचं, इथल्या मित्रांचं, सगळ्यांचं प्रेम मात्र निश्चितपणे कायम आहे. हेच मला आपल्याला या निमित्तानं सांगायचं आहे. वैद्यनाथनी खूप आग्रह करून हा सगळा घाट घातला, त्याचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि हा आभार व्यक्त करत असताना या कुटुंबाला आज आपल्या सगळ्यांच्या निमित्ताने भेटता आलं याचंही समाधान आहे. सन्माननीय पुरी सर, सन्माननीय फमू शिंदे सर, ही सगळी मंडळी आयुष्यातला असा ताईत आहेत की एखाद्या महिलेच्या गळ्यामध्ये जसं मंगळसूत्र आहे तशी ही सगळी माणसं माझ्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. मी या सगळ्या माणसांच्या समोर नतमस्तक होतो, आपल्या सगळ्यांच्या समोर नतमस्तक होतो आणि माझी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.